बातमी आहे, कारण दोनही राष्ट्रवादींची जागा वाटपाची बैठक काल झालेली आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जागा वाटपाबाबत पहिली बैठक झाल्याचं कळतंय। महाविकास आघाडी नाही तर फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवायची सध्या तयारी सुरू आहे, असं वरिष्ठ सूत्रांकडून कळतंय। आपल्यासोबत सागर आव्हाड जोडले गेलेत। सागर, आपण पाहतोय की राष्ट्रवादीचं ठरलंय पुण्यामध्ये एकत्र लढायचंय, मात्र इतर कोणते पक्ष आहेत, काय अधिक माहिती? सांगितलं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या। दोनही पक्षांच्या नेत्यांची बैठक जी आहे ती झालेली आहे आणि यामध्ये शरद पवार पक्षाकडून 40 ते 45 जागांची मागणी जी आहे ती अजित पवारांकडे करण्यात आलेली आहे। मात्र अजित पवारांकडून 30 जागा देण्याची तयारी जी आहे ती आता समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच 40 ते 45 जागा आणि 30 जागांवरती मागं पुढे होऊ शकतं आणि शरद पवार गटाला 35 जागा मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। कारण की 45 जागांपेक्षा 30 ते 35 जागांवरती शरद पवार पक्षाचे उमेदवार जे आहेत ते अनेक प्रभागामध्ये जे प्रभाग आहेत त्यामध्ये स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे ते निवडून येऊ शकतात असा विश्वास त्यांना आहे। आणि यामुळे या दोन्ही नेत्यांची बैठक झाली। आज ना उद्या ही सर्व यादी जी आहे ती शरद पवारांकडे दिली जाईल आणि त्यानंतर अजित पवारांकडून या सर्व जे उमेदवार आहेत 30 ते 35 त्यांना हिरवा सिग्नल दिला जाईल आणि 2 दिवसामध्ये यादी जाहीर केली जाईल। त्यामुळे आज सुप्रिया सुळे असतील ह्या शरद पवार आणि त्याचबरोबर अजित पवारांकडे ही यादी देण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। धन्यवाद सागर, सविस्तर माहितीसाठी। तेव्हा राष्ट्रवादीचं ठरलेलं आहे, अजूनही अजित पवार आणि शरद पवारांकडे यादी पाठवून त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे।